नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवूया चिकनचे लेग पीस आणलेले आहेत. आता त्याची मस्तपैकी ग्रेव्हीची भाजी करू तयार. आता त्याला धुवून घेतले, 2-3 वेळेस चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतले बघा. त्याच्यामध्ये आता आपण जरा मुरण्यासाठी थोडं हळद मीठ घालून घेऊया. थोडीशी हळद टाकली, अर्धा चमचा. हे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं वाटलेलं आहे, ते एवढं असं टाकून घेऊ. नुसार टाकू आपण. 1 लिंबू पिळू. लिंबातले बिया काढून घेतलेले आहेत बघा. पण पडलं चांगलं असं मस्त आतमध्ये ह्यात गेलं पाहिजे ते वाटण, म्हणजे त्यात मुरतं चांगलं. आता ह्याला व्यवस्थित सगळं लावून घेतलंय बघा सगळं. आता ह्याला आपण एक 15 ते 20 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवूया. 15 मिनिटं झालेलं आहेत चिकन मुरलेलं. आता आपण कढई ठेवली, गॅस चालू करून 2 चमचे तूप घालू त्याच्यामध्ये. तूप गरम झाले, आता त्याच्यामध्ये हे टाकू. आता हे चांगलं मिक्स करू. आता हे मिक्स केलंय, त्याच्यावर एक झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं वाफ काढू. म्हणजे त्याचं अंगचं पाणी, ह्याचं जे पाणी सुटलेलं असणार ते सगळं आटलं की ह्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकू. हे शिजतंय तोपर्यंत चला आपण आता ग्रेव्हीची तयारी करू. ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य: 2 मध्यम साईजचे कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतलाय, यात थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट ठेवलेली, कोथिंबीर वगैरे वाटलेलं, आणि काजू. सध्या तर घरात 4च होते शिल्लक, पण काजू एक 10-15 लागतील, पण आता आपण याच्यावरच भागू. तर थोडंसं आता बेसन पीठ घालावं लागेल. बेसन पीठ पण घातलं छान होते भाजी, घट्ट अशी, चवीला पण छान लागते. तर कांदे आपण चिरून घेऊया. आता हे बारीक ह्याची पेस्ट करून घेऊ बघा. आता याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकू. आता हे चांगलं शिजत आलंय बघा. आता हे गरम केलेलं पाणी टाकू याच्यामध्ये. गरम केलेलं पाणी याच्यामध्ये घातलंय. आता तर अजून एक 10-5 मिनिटं शिजवून घेऊ. आता हे चांगल्या प्रकारे शिजलंय बघा. आता फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी 2 चमचे तेल घातलेलं आहे कढईमध्ये. थोडंसं तरीसाठी आपण चटणी टाकून घेऊ थोडी. मगाशी आपण वाटण घेतलं होतं करून, ते घालू. वाटलेलं सगळ्या मसाल्या ह्याच्यात टाकलाय. आता हे चांगल्या प्रकारे परतू आपण. त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ मस्त असं. हा काळा मसाला घेतला आपला घरचा, आणि थोडी हळद घेतली चिमूटभर. हा गरम मसाला याच्यामध्ये टाकून घेऊ. हे आपण मिक्स करू चांगलं.
ह्याला चांगलं असं भाजून घेऊ मस्त मसाला ह्याच्यामध्ये. ह्याला तेल सुटेपर्यंत परतायचे चांगलं. बघा असं तेल सुटले. आता हे टाकतो ह्याच्यामध्ये. सगळं टाकलं असतं तर अंगावरती उडल म्हणून एक एक टाकते. मसाल्यामध्ये हे लेग पीस चांगले मिक्स करून घेऊया. पाणी त्याला शिल्लक राहिलं आळणी पाणी ह्याच्यामध्ये टाकू. चांगली उकळी फुटली. आता वास पण भारी येतोय, पण तरी आपण थोडीशी कस्तुरी मेथी टाकू. बघा एवढी घेतली. हे जरा हातावरती चोळू आणि याच्यावरती पण टाकू. आणि थोडीशी कोथिंबीर पण आहे एवढी, ती पण बारीक चिरून टाकूया. आता 2 मिनिटं चांगल्याला उकळी येऊ आणि गॅस बंद करू. बघा आता झाली आपली भाजी तयार. चिकन लेग पीसची मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली. बघा किती छान आहे, दिसायला पण छान आहे आणि खायला पण छानच लागणार. तुम्ही पण करून बघा एकदा. आता तुमच्यात कसं खातात बघा. आता आमच्यात जास्त पातळ नाही पाहिजे, त्यांना मीडियम पाहिजे, म्हणजे जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही. चपातीसोबत त्यांना खायला आवडतं सगळ्यांना घरच्यांना, म्हणून मी अशा प्रकारे बनवले. बघा बघा अशी झालेली आहे ही भाजी. तुम्ही पण एकदा घरी बनवून बघा कशी लागते कशी नाही सांगा. आणि लाईक पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.